नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 32 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. इथे बघा मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. सर्वात पहिलं मी अस्तर कटिंग करणार आहे. तर इथे बघा मी छातीच्या अंदाजानुसार एका बाजूने घडी घालून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने अस्तरच्या एका साईडने आपल्या छातीच्या अंदाजानुसार मी घडी घालून घेतलेली आहे. तर इथे बघा सर्वात पहिला मी मागचा भाग कटिंग करणार आहे. तर इथे बघा बंद बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि इथे मी माप टाकणार आहे. इथे बघा सर्वात पहिलं आधी मी अस्तर सरळ होण्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घेते बघा या पद्धतीने. आणि इथे लाईनवरून बघा इथे मी वरती उंचीचं माप टाकलेलं आहे. बघा उंची आहे माझी ब्लाऊजची 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा दोन्ही बाजूला सेम येण्यासाठी मी 2 मार्किंग करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने पट्टीने असं जोडून घेतलेलं आहे. इथे बघा शोल्डर घेतलेला आहे बघा 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि इथे बघा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. इथे मी कोपऱ्यातून 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे बघा छातीचं माप टाकलेलं आहे. छातीचा चौथा भाग घेतलेला आहे मी 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि या मार्किंगवरून मी असा मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा. पाठीमागच्या मुंड्याचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. इथे बघा कमरेचा चौथा भाग टाकलेला आहे 6 इंच, 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून मी इथे बघा पट्टीने शिलाई मार्जिन जोडून घेतलेला आहे बघा. इथे बघा गळा रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे बघा आणि गळा उंची बघा माझी तयार गळा मला 9.5 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागणार आहे, ते मी इथे वाढवून घेतलेलं आहे. इथे बघा मी टक्सचं माप टाकते. गळ्याकडून 4 इंचावरती आणि उंचीलासुद्धा मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि केलेल्या मार्किंगनुसार बघा मी कटिंग करून घेते आहे बघा. पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे बघा व्यवस्थित. इथे मी गळा मी नंतर कटिंग करणार आहे. तर इथे बघा इथे मी पुढच्या भागाचं कटिंग करणार आहे. तर इथे बघा उरलेल्या अस्तरवरती मी डबल फोल्डच अस्तर घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग बघा जिथे सेट होतं आहे तिथे मी ठेवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित. आणि जसा पाठीमागचा भाग आहे जसाचा तसा मी मार्किंग करून घेत आहे बघा. कुठेही अजिबात वाढणार नाही याची काळजी घेत मी मार्किंग करून घेतलेला आहे बघा चारी बाजूने. आता बघा इथे मी व्यवस्थित इथे बॉक्स तयार करून घेते मुंड्याच्या इथे. आपल्याला मापं टाकायला सोपं पडेल यासाठी इथे बघा व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे बघा मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे बघा उंचीमध्ये मी पुढच्या भागाला 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. हे आपलं योगपट्टीचं शिलाई मार्जिन आहे बघा. पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. इथे बघा मी चेक करून घेत आहे बरोबर मापात आलेला आहे की नाही उंची, ते पण मी चेक करून घेतलेलं आहे. इथे बघा गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि इथे बघा मला तयार गळा 6 इंच ठेवायचा आहे म्हणून 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा 1.5 इंचावरती मी मार्किंग केलेली आहे गळ्याच्या इथे आणि इकडे बघा या साईडला बघा मी 3.5 इंचावरती मार्किंग केली आहे आणि कमरेच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून मी योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने. इथे मी कटोरीचं माप टाकते बघा. 5 इंचावरती मी कटोरीचं माप टाकलेलं आहे. मुंड्याकडून 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे
आणि हे बघा तिन्ही मार्किंग मी या पद्धतीने जोडून कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि गळ्याचा गोलाकारसुद्धा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा शिलाई मार्जिनसुद्धा मी 2 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे बघा जसं आपलं मार्किंग आहे त्यानुसार मी कटिंग करून घेत आहे. बघा गळा कटिंग केलेला आहे पुढचा आणि जसं आपलं मार्किंग आहे त्या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे. बघा इथे मी पुढचा मुंडा कटिंग केलेला आहे. बघा या पद्धतीने जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरूनच मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण बघा हे मी तिन्ही पार्ट आता वेगळे करून घेत आहे. बघा कटोरी, योगपट्टी आणि आपला साईड पार्ट. इथे बघा आपले तिन्ही पार्ट वेगळे करून झालेले आहेत. बघा या पद्धतीने आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. बघा तर उरलेलं अस्तर मी बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी आता आपण कटिंग करून काढलेली कटोरी आहे ती इथे मी वाढवून घेणार आहे. बघा ही बघा कटोरी जशी आहे ती तशी मी मार्किंग करून घेते आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित जेवढी आहे तेवढीच मी मार्किंग करून घेत आहे. बघा अजिबात वाढणार नाही याची काळजी घेतलेली आहे मी. आता बघा कटोरी आपली मार्किंग करून झालेली आहे. आता इथे आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर इथे बघा गळ्याच्या इथे मी अर्धा इंचाचं एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे खालच्या साईडला बघा 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. दोन्ही बाजूला दोन्ही साईडला 1.5 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. आणि इथे बघा जे आपण 1.5 इंच वाढवलेलं होतं ते मी इथे गळ्याच्या इथे असं मिळवून घेतलेलं आहे. म्हणजे जसा आपला कटोरीचा आकार आहे गोलाकार त्याच पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. तसेच इकडे बघा काचपट्टीच्या इथे पण तिरकं जोडून घेतलेलं आहे. आता बघा मी कटोरीचा सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने बघा मी गोलाकार शेप दिलेला आहे. बघा इथे आपली कटोरी बघा पूर्णपणे वाढवून झालेली आहे. बघा इथे बघा मी टक्सचं माप टाकते. 3 इंच उंचीला आणि 1.5 इंच दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेला आहे. बघा आणि या पद्धतीने मी टक्स मार्क करून घेतलेला आहे. बघा आता बघा आपण केलेल्या मार्किंगनुसार कटोरी कटिंग करून घेणार आहोत. जे आपण वाढवलेलं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून मी कटोरी कटिंग करून घेत आहे. बघा या पद्धतीने आता बघा आपली कटोरीसुद्धा वाढवून झालेली आहे. इथे आपला असा टक्स येणार आहे इथे. तर आता बघा आता आपण स्लीव्ज कटिंग करू. तर बघा उरलेलं अस्तर मी घेतलेला आहे आणि त्याची 4 फोल्डमध्ये अशी घडी घालून घेते आहे. बघा व्यवस्थित 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. इथे बघा खालच्या साईडला सुद्धा मी अस्तर सरळ आलेलं आहे की नाही ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घेतलेलं आहे. बघा तर इथे बघा आता आपण उंचीचं माप टाकणार आहोत. तर इथे बघा मला हात उंची माझी 9 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 10 इंचावरती मार्किंग केलेली आहे. बघा खालच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि वरच्या साईडला अर्धा इंच असं मी 1 इंच त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि इथे बघा बाहीला डाऊन दिलेला आहे मी 2.25 इंचावरती. इथे बघा मी छातीचा 5वा भाग टाकत आहे. बघा छातीचा 5वा भाग 6.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे. आणि इथे बघा 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे हात उंचीच्या इथे. आणि इथे बघा तिरकं असं जोडून घेतलेलं आहे. इथे मी बघा मुंड्याचा आकार देत आहे. बघा बाहीचा बाहेरचा मुंडा आणि आतला मुंडा दोन्ही मुंड्याचे आकार मी देऊन घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने आता बघा इथे मी हातगेर टाकलेला आहे. बघा हातगेराचा निम्मा मी 5 इंच टाकलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेला आहे. बघा आणि शिलाई मार्जिन पट्टीने जोडून घेतलेला आहे. जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून मी बाही कटिंग करून घेत आहे. बघा बाहीचा सेंटरसुद्धा मी मार्क करून घेतलेला आहे. बघा जसं आपलं मार्किंग आहे त्यानुसार मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. आता इथे बघा बाही ओपन करून मी बाहीचा फ्रंट मुंडासुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. बघा आपली या पद्धतीने आपली फिटिंगच्या नंतर या पद्धतीने आपली बाही तयार होणार आहे. तर इथे बघा आपलं पूर्णपणे अस्तर कटिंग करून झालेलं आहे. तर आता ब्लाऊज पीस आपण कटिंग करणार आहोत. तर इथे मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे. बघा सर्वात पहिलं मी बाही कटिंग करून घेते आहे. बघा इथे बघा कपडा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी जी अस्तरची बाही कटिंग केलेली होती ती मी ती ठेवून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने
व्यवस्थितपणे बघा मी बघून घेते आहे इथे बघा. म्हणजे ब्लाऊज कपड्याला खालच्या साईडला एक छोटीशी लेस आहे, ती मी थोडी ॲडजस्ट करून घेत आहे बघा. आणि इथे बघा अर्धा इंचाचा कपडा सोडून मी बाही कटिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता आपली कपड्याची बाही कटिंग करून झालेली आहे. तर उरलेला कपडा बघा मी परत डबल फोल्डमध्ये करून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि जे आपले बाकीचे सुद्धा भाग आहे ते सुद्धा जिथे जिथे सेट होतील तस त्या पद्धतीने ठेवून मी ते कटिंग करून घेणार आहे बघा या पद्धतीने. अर्धा इंचाचा चारी बाजूनी अर्धा अर्धा इंच मी कपडा सोडून कटिंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने, म्हणजे अस्तर जोडताना मागे पुढे होऊ नये यासाठी. तर इथे बघा मी पाठीमागचा भागसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊ. इथे बघा मी कपडा व्यवस्थित करून घेतलेला आहे बघा डबल फोल्डमध्ये. इथे मी साईड पार्ट ठेवलेला आहे, जिथे जिथे सेट होतात आहे तिथे तिथे मी ते सर्व पार्ट ठेवून घेत आहे बघा सर्वात पहिलं. आणि नंतर मी ते कटिंग करून घेणार आहे बघा. आता बघा व्यवस्थित मी ठेवून घेतलेले आहेत तिन्ही पार्ट. आणि जसं आपण पहिलं केलेलं आहे त्याच पद्धतीने बघा अर्धा इंचाचा कपडा सोडून मी सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे बघा. चारी बाजूनी सर्व पार्टच्या चारी बाजूनी मी अर्धा इंच कपडा सोडलेला आहे बघा या पद्धतीने. याच पद्धतीने मी सर्व पार्ट कटिंग करून घेते आहे बघा व्यवस्थितपणे. कपडा थोडा सरकतो आहे म्हणून थोडा ॲडजस्ट करून मी कटिंग करून घेत आहे बघा. आता आपली कटोरीसुद्धा कटिंग करून झालेली आहे. आपले पुढच्या भागाचे सुद्धा तिन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत. तर बघा इथे आपलं पूर्णपणे ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.